या भाजीसाठी कुठल्याही वाटणाघाटणाची झंझट नाही किंवा जास्तीचे मसाले लागत नाही. करायला अगदी साधी सोपी आहे. अवघ्या 10 ते 15 मिनिटात ही भाजी तयार होते आणि भाकरी असू द्यात किंवा चपाती असू द्यात, दोन्हीसोबत ही भाजी चवीला अप्रतिम लागणारी आहे. घाईच्या वेळी जर कुठली भाजी मला करायला आवडत असेल तर ती म्हणजे ही वालाच्या शेंगांची भाजी. तर आता ही भाजी तुम्ही घाईच्या वेळी डब्यासाठीही करू शकता. चला मग कशी करायची ते सांगते. तर सर्वात आधी इथे आपण वालाच्या ज्या शेंगा आहेत त्या मोडून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता कुठे याला वालपापडी, घेवड्याच्या शेंगाही असं म्हटलं जातं. तर आता ह्या अशा कोवळ्या शेंगा घ्यायच्या आणि या शेंगांचा जो शिरीचा भाग असतो ना, तो भाग काढून टाकायचा. म्हणजे खाताना कचवट अशा त्या शेंगा लागत नाहीत. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी 5 ते 6 पाकळ्या लसूणच्या मी खलबत्त्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत. सोबतच अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता जाडसर असं हे आपल्याला कुटून घ्यायचं आहे. तर इथे बघा या पद्धतीचं हे जाडसर मी कुटून घेतलेलं आहे. आता भाजी कशी करायची ते सांगते. तुम्ही तुमच्या पद्धतीची तर नेहमीच करून खाता भाजी, पण एकदा माझ्या या पद्धतीने करून बघा. तर सर्वात आधी कढईमध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यावर पाव चमचा इथे मी मोहरी घातली. ती चांगली तडतडू द्यायची आहे. नंतर मग आपल्याला पाव चमचा इथे जिरं घालायचं आहे. ते सुद्धा चांगलं फुलू द्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे आपल्याला यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे. अगदी 2-3 चिमूटभरच हिंग मी घातलेला आहे. तोही चांगला असा तेलामध्ये तळून घ्यायचा. त्यानंतर इथे आपल्याला आलं लसूण जे आपण खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलेलं होतं ते घालायचं. तेही तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. तुम्हाला आज मी माझ्या पद्धतीने ही जी भाजी सांगत आहे, एकदा तुम्ही करून बघा आणि तुम्हाला या भाजीच्या चवीमध्ये काय फरक जाणवला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर आता इथे बघा, आपण ह्या वालाच्या शेंगा ज्या मोडून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत सर्वात आधी. तर आता ह्या शेंगा घातल्यानंतर बघा आपल्याला हलक्याशा मिनिटभरासाठी तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत. ही जी पद्धत तुम्हाला सांगत आहे यामध्ये अगदी वाफेवर आपण ह्या शेंगा शिजवणार आहोत. यामध्ये अजिबातही पाण्याचा वापर आपण करणार नाही आहोत. तरीही बघा शेंगा अजिबातही वातड होत नाही, चांगल्या शिजल्या जातात. आणि बघा जेव्हा आपण पाण्यामध्ये पाणी टाकून शिजवतो तेव्हा ती शेंग खायला पानचट लागते थोडी. तर आता आपण मिनिटभरासाठी परतून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. म्हणजे शेंग जेव्हा तेलामध्ये छान अशी परतली जाते तेव्हा मिठाचा पूर्ण फ्लेवर त्या शेंगेमध्ये उतरतो आणि ती शेंग खायला छान लागते. आता मीठसुद्धा यामध्ये एकत्र करून घेतलेलं आहे. आणि आता आपण झाकण ठेवू यावर अगदी 2 ते 3 मिनिटासाठी. पण गॅसची स्पीड कमीच ठेवायची, म्हणजे छान वाफेवर शेंगा शिजल्या जातात. आता आपण झाकण काढून घेऊया आणि इथे शेंग बघा तुम्ही, त्यात शेंगेचा रंग बदललेला आहे. म्हणजे इथे आपली शेंग चांगली शिजली आहे की नाही ते सुद्धा चेक करूया आपण. तर बघा इथे शेंग चांगली शिजलेली आहे. शेंगा इथे आपल्या कोवळ्या आहेत आणि वाफेवरच आपण त्या शिजवलेल्या आहेत. आता यामध्ये फार जास्त मसाले नाही घालायचे. आता फक्त इथे आपण हळद पाव चमच्यालाही थोडी कमी घातली आणि घरचं इथे काळं तिखट मी तयार करून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे. तुम्ही इथे घरचं लाल तिखट घातलं तरीही चालेल. या भाजीसाठी मी कुठलाही मसाला घालणार नाही. तर आता इथे आपण हे जे घरचं तयार केलेलं काळं तिखट होतं ते घातलेलं आहे. आता हळद आणि तिखट एकत्र करून घेतलेलं आहे. आता आपल्याला या भाजीसाठी लागणार आहे ते म्हणजे शेंगदाण्याचं कूट. तर इथे मी चमचा 2 चमचे शेंगदाण्याचं कूट बारीक असं घालणार आहे यामध्ये. शेंगदाण्याच्या कूटाचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक तुम्ही ठेवू शकता. आता हे कूटसुद्धा भाजीमध्ये एकत्र आपल्याला करून घ्यायचं आहे. आता ही भाजी तर शिजलेलीच आहे. फक्त आपण याला हलकीशी एक वाफ काढून घेणार आहोत. या भाजीसाठी वरून मी कोथिंबीरसुद्धा वापरणार नाही. तुम्हाला जर आवडत असेल तर मग घालू शकता तुम्ही कोथिंबीर. आता आपण फक्त यावर 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत आणि एक वाफ काढून घेणार आहोत. मग आपली भाजी गरमागरम अशी जेवणासाठी तयार होईल. तर आता इथे मी झाकण यावरचं काढून घेतलेलं आहे आणि बघू शकता आपण ही भाजी मस्त वाफेवर शिजवून घेतलेली आहे. अजिबातही कुठेही ही भाजी शिजताना पाण्याचा आपण वापर केलेला नाही. त्यामुळे ही भाजी चवीला खूप छान लागणारी तयार होते. अगदी कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी ही वालाच्या शेंगांची भाजी तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा. आणि तुम्हाला ही पद्धत कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुमची ही पद्धत कशी आहे ते सुद्धा नक्की कळवा, म्हणजे मी तुमच्या पद्धतीनेही एकदा ही भाजी करून बघेल.
आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला पुढे अजूनही छान अशा घरगुती झटपट तयार होणाऱ्या रेसिपीज पाहायला मिळतील. पुन्हा एका नवीन घरगुती झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत लवकरच भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.